बघा फंक्शन पुढे कंटिन्यू करून टाइप्स ऑफ फंक्शन चालू होते आपले वेगवेगळे फंक्शनचे टाइप्स. त्यातला 7 नंबरचा टाइप आहे एक्सप्लिसिट फंक्शन. त्याची डेफिनेशन बघा एक्सप्लिसिट फंक्शनची. इफ y is equals to f of x or x is equals to f of y, that is y is equals to f of x किंवा x is equals to f of y, याचा मीनिंग काय आहे? That is y can be expressed in terms of x or x can be expressed in terms of y totally, then it is called explicit function. Explicit म्हणजे y is equals to सगळ्या राईट साइडला x च्या टर्म किंवा x is equals to राईट साइडला सगळ्या y च्या टर्म. म्हणजे एक फंक्शन दुसऱ्या टर्मच्या व्हेरिएबलच्या फॉर्मॅटमध्ये जर लिहिता आलं तर त्याला म्हणायचं एक्सप्लिसिट फंक्शन. बघा y is equals to लेफ्टला फक्त y आहे आणि राईटला सगळ्या x च्या टर्म्स आहेत x² + 2x + 1 किंवा y is equals to x² 5x² - 7x + 8 y is equals to sin x plus e raised to x plus 2 raised to x. म्हणजे y ला कोणत्या फॉर्मॅट मध्ये लिहिले आपण? x च्या फॉर्मॅट मध्ये. किंवा अजून तुम्हाला एखादा एक्झाम्पल पाहिजे असेल तर x is equals to y³ plus 2y minus 4. हे सुद्धा एक्सप्लिसिट फंक्शन आहे कारण x ला कशाच्या फॉर्मॅट मध्ये लिहिले? फॉर्म मध्ये लिहिले आपण y च्या फॉर्म मध्ये. म्हणजे x ला y च्या फॉर्म मध्ये, y ला x च्या फॉर्म मध्ये लिहिता आलं त्या फंक्शनला काय म्हणायचंय? एक्सप्लिसिट फंक्शन. राइट? ओके, कळतं एक्सप्लिसिट फंक्शन. इफ y is expressed in terms of x or x is expressed in terms of y, then that type of function is called as explicit function. Right? Okay. Next, type number 8. Next type number 8. Next type बघा, type number 8. Implicit function. एक्सप्लिसिट फंक्शनच्या एक्झॅक्टली अपोजिट इम्प्लिसिट फंक्शन. एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजे काय बघितलंय? x ला y मध्ये लिहिता येतं किंवा y ला x मध्ये लिहिता आलं तर त्याला म्हणायचं एक्सप्लिसिट. पण इम्प्लिसिट एक्झॅक्टली अपोजिट. x ला y मध्ये लिहिता येत नाही किंवा y ला x मध्ये नाही लिहिता येत. दॅट मीन्स इफ y कॅनॉट बी एक्सप्रेस, हा वर्ड मध्ये कॅनॉट. If y cannot be expressed in terms of x or x cannot be expressed in terms of y, then such function is called as implicit function. आता बघा इथे एक एक्झाम्पल लिहिले x² + 2x + y² = 0. तुम्ही किती लिहायचा प्रयत्न करा x is equals to y च्या टर्म्स लिहायचा प्रयत्न करा, ते करताच येणार नाही आपल्याला. किंवा y is equals to x च्या फॉर्मॅट मध्ये लिहायचा प्रयत्न करा, ते पण लिहिता येणार नाही. त्यामुळे x cannot be expressed in terms of y or y cannot be expressed in terms of x, then that function is called as implicit. बघा इथं जर बघायला प्रयत्न केला तर आपण x is equals to y असं नाही लिहिता येणार, म्हणजे फंक्शन ऑफ y सरळ सरळ. किंवा y is equals to f of x असं नाही लिहिता येत, म्हणजे x ला y च्या फॉर्म मध्ये लिहिता येत नाही किंवा y ला x च्या फॉर्म मध्ये नाही. अशा टाइपचे जर फंक्शन असतील बघा तुम्ही, हा x y स्प्लिट करता येतो का? स्प्लिट करता येत नाही. त्या टर्म्स करण्या वेगवेगळ्या टर्म्स आहेत, x² वेगळी आहे, y² वेगळी आहे आणि इथं कंबाईन मध्ये आहे. त्याच्यामुळे x आणि y सेपरेट करता येत नाही. x आणि y सेपरेट करता येत नाही म्हणजे x ला y मध्ये लिहिता येत नाही आणि y ला x मध्ये लिहिता येत नाही. म्हणजे हे फंक्शन्स किंवा तिन्ही एक्झाम्पल्स हे कशाचे आहेत? तर दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. राइट? नेक्स्ट टाइप नंबर 9. टाइप नंबर 9 आहे पॅरामेट्रिक फंक्शन. टाइप नंबर 9 बघा, पॅरामेट्रिक फंक्शन. पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये बघा, इफ बोथ x and y आर एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ थर्ड व्हेरिएबल. आता इथं तिसरं व्हेरिएबल इंट्रोड्यूस झाला. आतापर्यंत आपल्याकडे दोनच व्हेरिएबल होते x and y. नाव द थर्ड व्हेरिएबल इज इंट्रोड्यूस्ड. आणि ज्या फंक्शन मध्ये तिसरं व्हेरिएबल येतं किंवा तिसरं व्हेरिएबल असतं किंवा दोन्ही व्हेरिएबल x आणि y तिसऱ्या व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस केलेले असतात त्या फंक्शनला काय म्हणायचंय? पॅरामेट्रिक फंक्शन. बघा डेफिनेशन, इफ बोथ x and y
are expressed in terms of third variable, then the function is called as parametric function and the third variable is called as parameter of the function. म्हणजे आतापर्यंत काय होतं, x y मध्ये लिहिला जायचा, म्हणजे x रिप्रेझेंटेशन y मध्ये, किंवा y इज इक्वल्स टू f ऑफ x. आपण म्हणतो ना y इज इक्वल्स टू फंक्शन ऑफ x किंवा x इज इक्वल्स टू फंक्शन ऑफ y. म्हणजे x y मध्ये लिहितो, y x मध्ये लिहितो. पण आता x आणि y दोघंही तिसऱ्या व्हेरिएबल मध्ये लिहितोय. म्हणजे जर एक्झाम्पल कडे बघितलं तर x कशामध्ये रिप्रेझेंट केलाय, z मध्ये, साइन z. y सुद्धा कशामध्ये रिप्रेझेंट केलाय, e रेस टू z, म्हणजे z मध्ये. म्हणजे x आणि y हे दोन्ही व्हेरिएबल एका तिसऱ्या व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस केलेले आहेत, z मध्ये. म्हणजे x रिप्रेझेंटेड ॲज z, y इज आल्सो रिप्रेझेंटेड ॲज z. म्हणजे बोथ व्हेरिएबल्स आर रिप्रेझेंटेड इन टर्म्स ऑफ थर्ड व्हेरिएबल. आणि म्हणून त्या फंक्शनच्या काय म्हणायचं, आपण त्या फंक्शनला काय म्हणायचंय, पॅरामेट्रिक फंक्शन. दुसरं एक्झाम्पल बघितलं, x इज इक्वल्स टू log t, y इज इक्वल्स टू साइन इनवर्स t. log t आणि साइन इनवर्स t म्हणजे हा सुद्धा फंक्शन कोणत्या फॉर्म मध्ये, t मध्ये, हा सुद्धा t मध्ये. म्हणजे दोन्ही व्हेरिएबल x आणि y t मध्ये एक्सप्रेस केलंय, म्हणून t ला थर्ड व्हेरिएबल म्हणायचंय. आणि t ला थर्ड व्हेरिएबल म्हणजे तो काय आहे, त्या फंक्शनचा पॅरामीटर आहे, म्हणून त्या फंक्शनचं नाव आहे पॅरामेट्रिक फंक्शन. x इज इक्वल्स टू t स्क्वेअर मायनस 1 अल्जेब्रिक फंक्शन, y इज इक्वल्स टू साइन t ट्रिग्नोमेट्रिक. एक अल्जेब्रिक आहे, एक ट्रिग्नोमेट्रिक आहे. पण इथं काय कंडिशन किंवा काय स्पेशालिटी आहे की दोन्ही व्हेरिएबल तिसऱ्या व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस केले. आणि जेव्हा दोन्ही व्हेरिएबल तिसऱ्या एक्सप्रेस मध्ये केले असतील तर त्या फंक्शनचे नाव आहे पॅरामेट्रिक फंक्शन. राईट, ओके. टाइप नंबर 10, पिरियॉडिक फंक्शन. पिरियॉडिक फंक्शनची डेफिनेशन बघा. इफ y इज इक्वल्स टू f ऑफ x, इट सेड टू बी पिरियॉडिक फंक्शन इफ f ऑफ x प्लस t इज इक्वल्स टू f ऑफ x, वेअर t इज कॉल्ड ॲज पिरियड ऑफ द फंक्शन. म्हणजे बघा, पिरियॉडिक फंक्शन म्हणजे काय असतं, आफ्टर सम टाइम, म्हणजे काही वेळानंतर परत फंक्शन सेम व्हॅल्यू देतं. म्हणजे काही सम गॅप नंतर परत ओरिजिनल पोझिशनला येतं, परत पुढे जाऊन ओरिजिनल पोझिशनला. अशा फंक्शनला काय म्हणायचंय, पिरियॉडिक फंक्शन. बघा, y इज इक्वल्स टू साइन x आणि y इज इक्वल्स टू कॉस x. तर ग्राफिकली पहिला जो ग्राफ आहे किंवा जो वेव्ह आहे, साइन वेव्ह आहे, त्याला कशाचा वेव्ह, तो ग्राफ कशाचा आहे, साइन एक्सचा ग्राफ आहे. बघा, तुम्ही काही पर्टिक्युलर पॉइंटला जर बघितलं असेल तर या पॉइंटला व्हॅल्यू कशी आहे, सेम आहे. या पॉइंटला व्हॅल्यू कशी आहे, सेम. किंवा या पॉइंटला व्हॅल्यू कशी आहे, इक्वल आहे. म्हणजे आफ्टर सर्टन इंटरवल, काही वेळानंतर, सर्टन टाइम पिरियड नंतर, सर्टन इंटरवल नंतर व्हॅल्यू सेम येते फंक्शनची, म्हणून त्या फंक्शनला काय म्हणायचं, पिरियॉडिक. सेकंड जो ग्राफ आहे कॉसचा, तर हा बघा इथं आफ्टर सम टाइम और आफ्टर सम इंटरवल व्हॅल्यू विल बी इक्वल. काही त्याच्यानंतर इथं व्हॅल्यू सेम येते, त्या फंक्शनला काय म्हणायचंय, पिरियॉडिक फंक्शन म्हणायचं. ठीक आहे. टाइप नंबर 10, पिरियॉडिक फंक्शन. नेक्स्ट टाइप नंबर 11. नेक्स्ट डेफिनेशन, इवन फंक्शन. A function is said to be even function if f of x is equals to f of minus x. म्हणजे फंक्शनमध्ये x आहे, f of x आहे आणि f of minus x आहे. म्हणजे फंक्शनमध्ये जर आपण x च्या ठिकाणी मायनस x ही व्हॅल्यू ठेवली तरी सुद्धा फंक्शन सेम व्हॅल्यू देत असेल तर त्या फंक्शनला म्हणायचं आहे इवन फंक्शन. बघा, एक्स स्क्वेअर, त्याच्यामध्ये तुम्ही निगेटिव्ह जरी व्हॅल्यू मायनस एक्स स्क्वेअर जरी केला तर मायनस एक्स स्क्वेअर हा पॉझिटिव्हच एक्स स्क्वेअर येतो. मायनस एक्स टू दी पॉवर 4 हा प्लस एक्स टू दी पॉवर 4 येतो. म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू ठेवली तरी व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते. कॉस मायनस एक्स ठेवून बघा, कॉस मायनस थिटाचा टर्म माहिती आहे, फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. कॉस मायनस थिटा काय येतो असतो, कॉस थिटा येत असतो. निगेटिव्ह जरी व्हॅल्यू ठेवली तरी पॉझिटिव्ह येते. म्हणजे एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू आणि एफ ऑफ मायनस एक्सची व्हॅल्यू जर सेम येत असेल, या दोन व्हॅल्यू जर सेम येत असेल तर त्या फंक्शनला काय म्हणायचं आहे, इवन फंक्शन. बघा, जर y इज इक्वल्स टू कॉस एक्स, मी जर y इज इक्वल्स टू कॉस एक्सच्या ठिकाणी मायनस एक्स ठेवला तर व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ कॉस मायनस एक्स,
कॉस मायनस एक्सची व्हॅल्यू सुद्धा काय येते कॉस एक्स. म्हणजे आपला हा एफ ऑफ एक्स आहे, सॉरी हा मायनस एक्स आहे, म्हणजे एफ ऑफ मायनस एक्सची व्हॅल्यू काय येते कॉस एक्स. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू सुद्धा काय येते कॉस एक्स. दोन्ही व्हॅल्यू सेम येतात म्हणून दोन्ही व्हॅल्यू काय म्हणायचं त्याला काय म्हणायचंय इवन फंक्शन. म्हणजे सपोज करा आता आपण एफ ऑफ एक्स फंक्शन घेतलं एक्स स्क्वेअर. जर मला एफ ऑफ मायनस एक्सची व्हॅल्यू काढायची असेल व्हॅल्यू मध्ये पुटअप करून, म्हणजे हा काय येणार मायनस एक्सचा स्क्वेअर. मायनस एक्सचा स्क्वेअर म्हणजे काय येत असतो प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे तुम्ही बघा एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर, एफ ऑफ मायनस एक्सची व्हॅल्यू सुद्धा एक्स स्क्वेअर. म्हणजे ह्या दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत सेम आहेत, सिमिलर आहेत, दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत. म्हणजे हे फंक्शन कसं आहे इवन फंक्शन. आणि हे नंबर 2 4 6 8 10 0 हे नंबर्स कसे आहेत इवन नंबर्स आहेत. म्हणजे तो पॉवर कसा आहे इवन, म्हणून त्या फंक्शनला काय म्हणायचं इवन फंक्शन, राईट इवन फंक्शन. आणि नेक्स्ट जो टाइप आहे 12 नंबरचा तो आहे ऑड फंक्शन. ऑड फंक्शन, ऑड फंक्शन की डेफिनेशन बघा. अ फंक्शन f of x, a function is said to be odd function if, आता थोडीशी कंडिशन बदलणार आहे, if f of x is equals to minus f of minus x. म्हणजे व्हॅल्यू सेम येते पण अपोजिट येते. म्हणजे जर f of x ची व्हॅल्यू 4 आली तर f of x ची व्हॅल्यू -4 येते, किंवा f of x ची व्हॅल्यू -8 आली तर f of x ची व्हॅल्यू 8 येते. 8 आणि -8 किंवा 4 आणि -4 या दोन्ही मध्ये फक्त कुठला सेम डिफरन्स आहे तर तो मायनस साइनचा डिफरन्स आहे, मायनस साइनचा चेंज आहे. म्हणून जर फंक्शनची व्हॅल्यू जर अपोजिट येत असेल तर त्या फंक्शनला इवन फंक्शन का ऑड फंक्शन ऑड फंक्शन. म्हणजे f of x आणि f of -x या दोन्ही व्हॅल्यू सेम आल्या तर त्या फंक्शनला म्हणायचं इवन फंक्शन. f of x ची व्हॅल्यू आणि f of -x ची व्हॅल्यू जर अपोजिट आली तर त्या फंक्शनला म्हणायचं ऑड फंक्शन. इवन आणि ऑड मधला डिफरन्स लक्षात आला. ऑड म्हणजे मायनस देतो, इवन म्हणजे प्लस साइन देते. आहे तो ओरिजिनल फंक्शन मिळालं की इवन म्हणायचं, अपोजिट फंक्शन मिळालं मायनस साइनचं फंक्शन मिळालं की ऑड म्हणायचं. फॉर एक्झाम्पल y f of x is equals to x cube. हे इवन आहे का ऑड आहे तर ऑड फंक्शन आहे कारण त्याचा ऑड पॉवर येतो. सेकंड f of x is equals to x raised to power 5 हे सुद्धा ऑड फंक्शन आहे. तिसरं f of x is equals to sin x. आता sin x सुद्धा ऑड फंक्शन आहे कारण जर sin x मध्ये x च्या ठिकाणी जर आपण -x ची व्हॅल्यू पुटअप केली तर फंक्शनची व्हॅल्यू काय येते बघा f of -x. म्हणजे हा टर्म काय मिळतो sin of -x. आणि sin -θ चा फॉर्म्युला माहिती आहे तर sin -θ चा फॉर्म्युला आहे -sin θ म्हणजे -sin x. म्हणजे f of -x ची व्हॅल्यू निगेटिव्ह येते. म्हणजे हा प्लस आहे हा मायनस आहे, हा प्लस आहे हा मायनस आहे, अपोजिट येते. म्हणून sin x कसं आहे ऑड फंक्शन आहे. sin x ऑड फंक्शन आहे, cos x इवन फंक्शन. sin x is odd function, cos x is sin x is odd function, cos x is इवन फंक्शन. इवन आणि ऑड मधला डिफरन्स. आणि हे दोन 11 आणि 12 नंबरचे जे फंक्शन आहेत इम्पॉर्टंट आहेत. याच्या डेफिनेशन्स विचारतात. कंडिशन, पहिली कंडिशन आहे इवन फंक्शनची f of x is equals to f of -x. आणि ऑड फंक्शनची काय कंडिशन आहे f of x is equals to -f of -x. म्हणजे दोन्हीच्या व्हॅल्यू सेम आल्या इवन म्हणा, दोन्ही फंक्शनच्या व्हॅल्यू डिफरंट म्हणजे मायनस आली, डिफरंट म्हणजे वेगळी नाहीये, एक प्लस तर दुसरी मायनस, तर त्याला ऑड फंक्शन म्हणायचं आहे. आणि ह्या दोन्ही फंक्शनच्या डेफिनेशन्स विचारतात. दोन्ही फंक्शनवरती एक्झाम्पल्स एक्झाममध्ये विचारतात. ठीक आहे, ओके. याच्यावरती एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.